श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर हे काय आहे, आपल्याला घेवड्याच्या शेंगा दिसत आहे. तर गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह चालू आहे आणि घेवड्याच्या शेंगांचा नैवेद्य होणार नाही असं होणारच नाही. तर आपल्याला आज घेवड्याच्या शेंगाची रेसिपी कशी करायची आहे ते आज आपण बघणार आहोत. तर शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे, घेवड्याच्या शेंगा घेतलेल्या आहे, थोडीशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि आपण सिंपल एकदम थोडक्यात मी तुम्हाला रेसिपी सांगणार आहे. जास्त काय अवघड नाही, एकदम सोपी रेसिपी आहे. तर आपण तेल टाकणार आहोत आणि जिरे मोहरीची फोडणी देणार आहोत सिंपल. आणि त्यानंतर ज्या शेंगा घेतलेल्या आहेत त्या टाकणार आहोत वरून आणि मस्तपैकी परतून घ्यायचं आहे आपल्याला ते 2-5 मिनटं तेलामध्ये. आणि त्यानंतर जो शेंगदाण्याचा कूट केलेला आहे तो वरून टाकणार आहोत आणि त्यानंतर जी कोथिंबीर आहे ती टाकणार आहोत. आणि थोडंसं जास्तीचं पाणी लागतं शिजण्यासाठी, आपल्याला थोडंसं त्या जाडसर वाटतात ना, त्यामुळे शिजण्यासाठी थोडंसं जास्तीचं पाणी लागतं. आणि पाणी टाकायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे. मस्तपैकी आपल्याला 5 मिनटं शिजून घ्यायचं आहे. 5 मिनटं शिजून जातात, जास्त काही वेळ लागत नाही. अशा पद्धतीने आपला नैवेद्य घेवड्याच्या भाजीचा तयार.